नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मौनी अमावस्या हिंदू धर्मात खूप महत्वाची मानली जाते. माघ महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला स्नान, दान आणि पितरांना पिंडदान करणं खूपच पुण्यकारक मानलं जातं. या दिवशी गंगा नदीत स्नान केल्यास अश्वमेध यज्ञासारखं फळ मिळतं असं म्हणतात. याशिवाय मौनी अमावस्येचे काही खास नियमही शास्त्रामध्ये सांगितले आहेत, ज्यांचं पालन करणं गरजेचं आहे. चला तर मग मौनी अमावस्येचे नियम सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्व आहे. या दिवशी स्नानदान आणि पितरांना पिंडदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यास उत्तम फळ मिळतं. यामुळे पाप नष्ट होतात आणि व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहते. शास्त्रामध्ये मौनी अमावस्येचे काही नियम सांगितले आहेत, ज्यांचं पालन करणं आवश्यक आहे. या दिवशी नकळतपणे काही गोष्टी केल्यास पितृ नाराज होऊ शकतात, तर काही गोष्टी केल्याने मोक्ष प्राप्ती देखील होऊ शकते. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यावर्षी मौनी अमावस्या 18 जानेवारी रविवारी येत आहे. असं मानलं जातं की या शुभ तिथीला ब्रह्ममुहूर्तावरच म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी मौन पाळून स्नान करा. असं केल्याने खूप शुभ फळ मिळत जातं. अमावस्येच्या दिवशी स्नान करताना विड्याचे पान डोक्यावर ठेवून ऐरी बैरी पैर तक बम महादेव मात पर हा मंत्र म्हणत स्नान करावं. या दिवशी ब्राह्मणांना जेवण देण्याचं महत्व आहे. जर हे शक्य नसेल तर अन्न पाणी न घेता गरजू व्यक्तीला उडीद आणि तांदूळ दान करा. याशिवाय तुम्ही ब्लँकेट आणि गरम कपडेही दान करू शकता. अमावस्येची तिथी पितरांना समर्पित मानली जाते, त्यामुळे संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा. तसेच या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरही दिवा ठेवावा. मौनी अमावस्येच्या दिवशी गाय, कुत्रा, कावळा यांसारख्या प्राण्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो, तसेच आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहते. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी नक्की अर्पण करा आणि संध्याकाळी पिंपळाच्या खाली एक दिवाही लावा. मौनी अमावस्येच्या दिवशी सत्यनारायणची कथा करणं ही शुभ मानलं जातं. मौनी अमावस्येच्या दिवशी काय करू नये, तर मौनी अमावस्येच्या दिवशी चुकूनही मांसाहार, मासे, लसूण, कांदा यांसारखे तामसिक पदार्थ खाऊ नयेत. या दिवशी एक दिवस आधीपासूनच ब्रह्मचर्याचं पालन करा. मौनी अमावस्येच्या दिवशी राग, लोभ आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. असं न केल्यास व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही आणि पितृ देखील नाराज होऊ शकतात. या दिवशी स्वच्छतेची विशेष काळजी घेणंही आवश्यक आहे. आजूबाजूला घाण राहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि पितृ नाराज होऊ शकतात. त्यामुळे वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. अमावस्येच्या दिवशी चुकूनही कुत्रा, गाय, कावळा यांसारख्या प्राण्यांना त्रास देऊ नका. असं करणे शुभ मानलं जात नाही आणि त्याचे वाईट परिणाम देखील भोगावे लागू शकतात.